Students, today we start the topic number 3, polynomials from Maths 1. First, we study the definition of polynomial. In an algebraic expressions, if power of the variable are whole number, then that algebraic expression known as polynomial. पॉलिनॉमियल म्हणजे काय? आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे बैजिक राशी. ज्या बैजिक राशीमध्ये चलाचा घातांक पॉवर हा होल नंबर म्हणजे तो घातांक पूर्णांकात पाहिजे. होल नंबर पूर्णांकात पाहिजे. देन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन नोन ॲज पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल 7x घेतलेला आहे. हिअर पॉवर 1 आहे, 1. So this is the example of the polynomial. 10. तर 10 हा कॉन्स्टंट नंबर आहे. कॉन्स्टंट नंबरची पॉवर आहे ही 0 असते. आता होल नंबरमध्ये 0 येतं. 0 इज अ होल नंबर. सो दिस इज ऑल्सो पॉलिनॉमियल. सेकंड वन m² minus 2m. Here power 2, here power 1. If we observe this all examples, the power of variables in algebraic expression is a whole number. So this all examples is of polynomial. The polynomial is written as p of x. If suppose the given polynomial in x form 7x असेल तर p of x लिहायचं. m फॉर्म मध्ये असेल तर p of m लिहायचं. y फॉर्म असेल तर r of y, p of y, p of x, p of y, p of m कोणते चालतं त्याला. हे जनरली इट इज डिनोटेड बाय p of x, q of and r of. The next point is the degree of a polynomial. या बहुपदीची डिग्री आता कशी ओळखायची? इन वन व्हेरिएबल्स, अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल्स, द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल्स इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. व्हेरी इझी डेफिनेशन. दिलेल्या बहुपदीमध्ये जो मोठ्यात मोठा घातांक आहे, हायेस्ट पॉवर, त्याला म्हणायचं डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल घेतले आपण m⁵ minus 2m plus 6. Here power 5, here power 1, here power 0. द हायेस्ट पॉवर, मोठ्यात मोठा घातांक म्हणतो आपण 5 आहे. देअरफॉर डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज इक्वल टू 5. ज्या बहुपदीत चलाचा घातांक मोठ्यात मोठा आहे त्या मोठ्यात घातांकाला डिग्री असं म्हणतात. देन नेक्स्ट पॉइंट इज डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल. तर इथं वन व्हेरिएबल होतं. आता अशा पॉलिनॉमियल्स की ज्या पॉलिनॉमियलमध्ये मोर दॅन वन व्हेरिएबल आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे 5x² y z³ प्लस 10x³ y4 z minus 1/2 x y² z. First, find out the degree, total degree of each term. आता इथं मोठी 4 आहे म्हणजे मोठी 4 ग्रेटर नंबर 4 आहे म्हणून 4 डिग्री होऊ शकत नाही. बिकॉज कारण इथं एक सिंगल व्हेरिएबल नाही. सिंगल असेल तर ठीक होतं. इथं 3 व्हेरिएबल्स आहेत. मग प्रत्येक टर्मची आपण डिग्री बघायची. सो हिअर डिग्री इज x डिग्री 2 प्लस y 1 प्लस झेडची 3 आहे. टोटल डिग्री किती आली? 6. डिग्री ऑफ दिस फर्स्ट टर्म इज 6. डिग्री ऑफ दिस सेकंड टर्म 3. डिग्री ऑफ y 4. डिग्री ऑफ z 1 is 8. And third term degree is x degree 1, degree of y is 2, degree of z is 1, 4. तर इथे आपण प्रत्येक टर्मची डिग्री फाइंड आउट केली.
ह्या पॉवरची बेरीज केली. आता मोठा जी डिग्री आहे ही डिग्री सेकंड टर्मच्या इथं 8. देअरफॉर डिग्री इज इक्वल टू 8. हे झालं आपलं आन्सर. डिग्री इज इक्वल टू 8. Next point is standard form of polynomial. For example, suppose 3x raised to 4 plus 2x raised to 2 minus x raised to 5 plus 10 ही पॉलिनॉमियल आहे. आता आपल्याला ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे अरेंज द पॉवर इन डिसेंडिंग ऑर्डर. उतरत्या क्रमानं घातांक लिहायचे. मीन्स फर्स्ट राईट द टर्म विथ ग्रेटर और हायेस्ट पॉवर. म्हणजे जास्त घातांक असलेलं पद पहिल्यांदा घ्यायचं. घेताना विथ साईन घ्यायचं, चिन्हासहित घ्यायचं. मायनस एक्स रेस टू 5 सगळ्यात मोठे. देन सेकंड टर्म येणार इंडेक्स 4 आहे. साईन 3चं प्लस आहे. 3x रेस टू 4. देन प्लस 2x रेस टू 2 अँड लास्ट प्लस 10. आता याचा पॉवर बघा 5, 4, 2, 0. अशा घातांकांच्या उतरत्या क्रमानं केलेल्या बहुपदीच्या मांडणीला स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल असं म्हणतात. देन नेक्स्ट इज इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्ममध्ये थोडासा बदल आहे. आता मी एक्झाम्पल आहेच घेतो. इंडेक्स फॉर्म आपल्याला लिहायचे आहे पॉलिनॉमियल. एक्झाम्पल तिथे घेतले. एक्झाम्पल इज 3x रेस टू 4 प्लस 2x रेस टू 2 मायनस x रेस टू 5 प्लस 10. आता इंडेक्स फॉर्म लिहिताना स्टँडर्ड फॉर्म लिहायचाच. म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये असा येईल पहिला लिहिताना मायनस एक्स रेस टू 5 प्लस 3x रेस टू 4 प्लस 2x रेस टू 2 प्लस 10 विच इक्वल टू. आता इथं जे मिसिंग टर्म आहेत विथ पॉवर ह्या टर्म घ्यायच्या. मीन्स हिअर पॉवर इज 5 या निगेटिव्ह एक्स रेस 5 देन 4 इथंपर्यंत टर्म आहेत. हिअर एक्स रेस टू 3 ही मिसिंग टर्म आहेत. म्हणजे एक्सचा घातांक तिची टर्म इथं नाही. सो टेक 0 कोइफिशियंट 0x रेस टू 3 लेस प्लस 2x रेस टू 2 प्लस इथं इंडेक्स 2 आहे आणि त्याचा इंडेक्स 0 आहे. इथं इंडेक्स 1ची टर्म नाहीत. सो टेक 0 कोइफिशियंट 0x मीन्स इंडेक्स 1 अँड प्लस 10. दिस इज द इंडेक्स फॉर्म. म्हणजे जी मिसिंग टर्म आहे इंडेक्सची ती मिसिंग टर्म घ्यायची. इथं आपण काय केलं आपण इथं 0x³ अँड 0x दोन मिसिंग टर्म आहेत. इथं आता बघा इंडेक्स 5, 4, 3, 2, 1, 0. This is called the index form of the polynomial. The next point is coefficient form of the polynomial. For example, suppose minus 7y square plus 2y raised to 5 minus 8y minus 5 ही कोएफिशिएंट आहे.
ही पॉलिनॉमियल आहे, कोएफिशियंट फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचे आहे. तर काय करायचं बघा, फर्स्ट राईट इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा 2y⁵5. 5 नंतर 2ची टर्म आहे -7y² -8y -5 प्लस स्टँडर्ड फॉर्म 5 2 1 0. देन राईट इन कोएफिशियंट फॉर्म. आता मिसिंग टर्म ज्या आहेत त्या मिसिंग टर्म ठिकाणी 0 कोएफिशियंट घ्या. मीन्स 2y⁵5. 5 नंतर इंडेक्स पॉवर 2च आहे, म्हणजे 4 आणि 3 पॉवर मिसिंग आहे. सो 0y⁴ प्लस 0y⁵3 मायनस 7y⁵2 देन -8y देन -5. आता बघा 5 4 3 2 1 आणि 0 हे झाले टर्म झाले, सगळ्या टर्ममध्ये आलेले आहेत. तर टेक ओनली कोएफिशियंट्स. तर याचा कोएफिशियंट फॉर्म कसा येईल, कोएफिशियंट फॉर्म इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, फक्त कोएफिशियंट घ्यायचे. पहिला कोएफिशियंट काय 2 आहे, कॉमा, दुसरा 0, तिसरा 0, चौथा -7 -8 अँड -5. This is the coefficient form of this given polynomial. Thank you.